हक्काने इकडे राहत होता. पण असं म्हणतात ना, आई वडील असतात तोवर मुलीला माहेर असतं. ते गेले की भाऊ पण परका होतो. वहिनी तर परकी असतेच आणि हळूहळू मग सगळी नाती परकी होऊन जातात. तुम्ही काय सांगू बघतास? हा लालिताई, मी 2-4 दिवसात इथून निघून जाते. हे सगळं सांगण्यामागे माझा काही आता स्वार्थ नाहीये. तुमच्या भल्याचाच विचार करतेय. ताईची गेले, आता तुमच्यासाठी आणि तुमच्या बाजूने भांडणारं कोणी नाहीये. इथून पुढे तुम्हाला स्वतःच्या हक्कासाठी भांडावं लागेल, उभं राहावं लागेल. बाकी तुम्ही हुशार आहात. पण काय ना लालिताई, तुम्ही भोळ्या पण आहात. त्यात तुमचा मुलगा आणि नवरा ह्या लोकांच्या ऑब्लिकेशन खाली असतात. त्या काय असतं? ऑब्लिकेशन उपकारांच्या ओझ्याखाली. उपकारांच्या ओझ्याखाली आहेत लालिताई. आता तुम्हाला एकटीने लढावं लागेल. दादा, आईचा 13वा येतात तर तिच्या जवळच्या सगळ्या नातेवाईकांना बोलू गोया. तुम्ही एकदा का मका यादी दिलास ना कोण कोण येतं त्याची, की मग जेवणाचा बघूक बरा. आयत्या वेळी धावपळ होऊक नको. हां, आणि दादा, ही लिस्ट गुरुजींकडून मी घेतलेली आहे. तू पण जर एकदा नजर टाकून घेतलास तर बरं आहे. कलश, पाट, तांदूळ, अबीर. ठीक आहे. बंधू, एक काम कर, हे शिनूला दे आणि सांग म्हणावे घेऊन ये. चला. उमा, विजयराव ओवी आणि शिनू हॉस्पिटलला गेले होते एकत्र. तिकडचं काय कळला? आत्ताच दिले ते. विचारते त्यांना काय झालं तर. उमाताई, मेघनाताई या ना. मी डिस्टर्ब तर नाही ना केलं? नाही नाही, तुम्ही काही महत्वाचं बोलत होतं का? नाहीतर मी जाते. अहो नाही नाही, तसं काय नाही, बोला ना. उद्या सकाळी तुम्ही नाश्ता नका बनवू, तेच सांगायला आले होते. अहो मेघनाताई, रोज रोज कशात तुम्ही नाश्ता करतास? उद्या करू आम्ही. का? मी परकी आहे का? म्हणजे 2 दिवसांचाच तर प्रश्न आहे. ताईजींचे सगळे रिच्युअल्स होईपर्यंत तुमच्या घरात गडबड असेल ना, मग मी जमेल तसं करते. आणि तसंही मी इथून गेल्यावर तुमच्यासाठी कुठे काय करता येणार? बरं मला सांगा, मंजू कुठे आहे? मी तिच्याशी जाऊन बोलते. स्वयंपाकघरात हा. तुम्ही बसा, मी बोलवते ते का. नाही नाही नको, मीच जाते. आलेच. आली ताई, या काय करतोस तू? ए आवाज बांध. हा, मोठी बहीण असाय मी तुझी. लालिताई, काय करतास? हो, एक एक नाव आठवून आम्ही यादी तयार केली होती. हडतास कशा? कशा काय विचारतस? हा, सगळा माका वगळून करत होतास. हा, असा कसा चला? हा, माझी आई गेली म्हणून मी काय खरोखरचा परका नाही झालाय? हा, मी आता या चर्चेत भाग घेताय ना, मग आता सगळा परत नव्याने करू कोया ना म्हणून. लाली, सांग ना दादा, काय चुकीचा बोलताय? जर उमा या सगळ्यात असात तर मग घरचे लेख म्हणून मी कसा नाही बोलायचा काय? हा, माझा चुकीचा असत ना तर बोला. लालिताई, या बघा, तुमचं ऐकायचं नाही असं काय नाही. ताईच्या दिवस कार्याची तयारी नीट पार पडू होईना. मग काय सगळा तुम्हीच नीट करू शकतास? हा, मी काय खुळाच आहे? लाली खुळाच आहे काय? लालिताई, असं नाही.
लाली, तू म्हणते तसं सगळं पहिल्यापासून ठरत. तो तुझा अधिकार हा आणि तो तुका मिळणार. हा? पण तो अधिकार माका मिळत नाही ना. तुका असं जर वाटत असेल ना तर या क्षणापासून तशी संधी मिळणार नाही, लक्षात ठेव. सगळं करायचा तू करायचा, तुझा अधिकार हा. अगदी आईच्या 13व्यापासून ते सगळी तयारी करायची एकट्याने.